प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलच्या स्पष्ट आणि परखड कार्यक्रमात मी अविनाश पाठक, मुख्य संपादक, सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत करीत आहे. प्रेक्षक हो, गेले काही दिवस एक बातमी सातत्याने समोर येत होती. ती अशी की आता लवकरच बिहारमध्ये एखादं मोठं राजकीय वादळ येणार आहे किंवा राजकीय भूकंप होणार आहे. असं म्हणता म्हणता शेवटी तो भूकंप झालाच, ते वादळ घोंघावत आलंच. त्यामुळे विरोधकांनी आपल्या देशात, म्हणजे मोदी विरोधकांनी जी एक इंडी आघाडी फॉर्म केली होती, सर्व मोदी विरोधक एकत्र येऊन, त्या आघाडीला आणखी एक दणका बसला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिहारमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे. हा सर्व प्रकार घडल्यावर बहुतेक सर्व राजकीय विश्लेषकांची जी काही प्रतिक्रिया होती किंवा माध्यमांचीही जी काही प्रतिक्रिया होती ती अशीच की नितीश कुमार हे पलटूराम आहेत, पक्ष बदलणे ही त्यांची हॉबी आहे. आतापर्यंत त्यांनी कितीतरी पक्ष बदलले आहेत आणि आज ते मोदींबरोबर बसले आहेत, उद्या अजून कुठे बसतील वगैरे अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत होत्या. मात्र त्याच वेळी काही ज्येष्ठ अभ्यासू राजकीय विश्लेषकांच्या मते हा जो काही सगळा प्रकार झाला, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सहमतीने घडलेलं एक नाट्य होतं. आणि त्यातून त्यांना जे काही साधायचं होतं ते साधते आहे असं दिसल्यावर त्यांनी हे सगळं घडवून आणलं आहे. आता जेव्हा काल पहिल्या विश्लेषकांनी मला हे सांगितलं तेव्हा माझाही विश्वास बसला नाही. नंतर अजून काही विश्लेषकांशी मी चर्चा केली आणि त्याच्यावर विचार करायला लागलो. मीही सगळ्या घटनांची सुसंगती लावण्याचा प्रयत्न केला, तर त्यावेळी माझ्या लक्षात आलं की हे अशक्य नाही. म्हणूनच आजच्या या व्हिडिओत त्याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत. नितीश कुमार हे मुळात समाजवादी विचारसरणीचे. जयप्रकाश नारायणाच्या आंदोलनातून ते पुढे आलेले आहेत. काही काळ लालू प्रसाद यादवांबरोबर होते, नंतर जॉर्ज फर्नांडिसांबरोबर गेले. त्यांनी त्यांचं ते संयुक्त जनता दल युनायटेड ते फॉर्म केलं आणि त्या जनता दल युनायटेडच्या मदतीने भारतीय जनता पक्षाला सोबत घेऊन ते मुख्यमंत्रीही बनले. आतापर्यंत त्यांनी 8 वेळा मुख्यमंत्रीपद उपभोगलं आहे आणि कालची त्यांची ही मुख्यमंत्री म्हणून 9वी शपथ होती असं सांगितलं जातं. तर आता असे हे समाजवादी विचारसरणीचे नेते ते भाजपसोबत आलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशात जे मोदी विरोधक किंवा इतर पक्षांचे नेते पंतप्रधान पदाचे दावेदार आहेत, त्यात नितीश कुमार हेही एक प्रमुख नाव आहे. त्यामुळे अशा तोडजोडी ते करणार हे ओघानेच आलं. पण ही जी काही सगळी तोडजोड झाली आहे ही मोदींच्या आणि अमित शहांच्या सहमतीने झाली आहे. किंबहुना मोदींनी आणि अमित शहांनीच हे स्क्रिप्ट लिहिलं आहे आणि ते इम्प्लिमेंट फक्त नितीश कुमारांनी केलं आहे, असा दावा काही राजकीय विश्लेषक करत आहेत. तोच किती खरा आहे किती खोटा आहे त्यात काही तथ्य आहे का
हेच मी तपासण्याचा प्रयत्न करतो आहे. आता बघा, बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका 2020मध्ये झाल्या. त्यावेळी भाजपला काहीतरी 45 जागा मिळाल्या होत्या आणि जनता दल युनायटेडला 71 जागा मिळाल्या होत्या. या दोन्ही पक्षांच्या मिळून एकत्र जागा केल्यावर स्पष्ट बहुमत होत होतं. त्यामुळे त्यावेळी हे दोन पक्ष एकत्र आले आणि त्यांनी स्पष्ट बहुमत बनवून सरकार बनवलं. अचानक काय गडबड झाली तर माहीत नाही, 2022मध्ये ही भाजप आणि जदयू यांची युती तुटली आणि नितीश कुमारांचा जनता दल युनायटेड हा पक्ष लालू प्रसाद यादव, काँग्रेस या सगळ्यांबरोबर जाऊन त्यांनी त्यांचं सरकार बनवलं. ठीक आहे, ते सरकार काम करत होतं कसं का होईना. तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले होते. अचानक असं काय घडलं की ही युती सुद्धा तोडली आणि ज्या भाजप बरोबर मी आता मरण पत्करील पण जाणार नाही असं ते सांगत होते आणि भाजपचेही नेते अमित भाई शहा, नरेंद्र मोदी हे सांगत होते की बुवा आता आम्ही नितीश कुमारांसोबत युती करणार नाही. हे दोन्ही बाजू आपापली शस्त्र टाकून एकदम सोबत कशा आल्या, हाच खरा कळीचा मुद्दा आहे. आणि म्हणूनच हे म्हटलं जात आहे की ही सगळी स्क्रिप्ट मोदी आणि शहा यांनी लिहिली होती आणि इम्प्लिमेंट करण्याचं काम नितीश कुमारांवर होतं. या माझ्या आणि त्या राजकीय विश्लेषकांच्या तर्काच्या पुष्ट्यर्थ मी काही मुद्दे सांगतोय. 2014मध्ये जेव्हा मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी मला काँग्रेस मुक्त भारत करायचं आहे असं घोषित केलं होतं. आणि काँग्रेस मुक्त भारत करण्यासाठी शक्य त्या सगळ्या तडजोडी मोदी करत आहेत हे आपण गेल्या 9.5-10 वर्षात बघतो आहोत. अशीच तडजोड इथेही त्यांनी केली हा निष्कर्ष काढता येऊ शकतो. आता नितीश कुमार जोवर भाजपसोबत होते तोवर विरोधकांचं कितीही ऐक्य झालं तरी त्यात त्यांना घेतलं जाणार नव्हतं. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व विरोधक एकत्र येणार हे स्पष्ट दिसत होतं. तशा हालचालीही सुरू झाल्या होत्या आणि सर्व विरोधक एकत्र आले म्हणजे साहजिकच ते काँग्रेसला सोबत घेणार आणि मग काँग्रेसलाही त्यात फायदा किंवा तोटा काय व्हायचा तो होणार हे जाणण्या इतके मोदी आणि शहा हे दोघेही चाणाक्ष आहेत. हे सगळं लक्षात घेऊन त्यांनी ही खेळी खेळली असावी. 2020मध्ये या दोन पक्षांनी एकत्र येऊन सरकार बनवलं आणि 22मध्येच अचानक असं काय झालं, काही ज्या किरकोळ कुरबुरी होत्या त्यांनाच थोडं ग्लोरीफाय करून मोठं स्वरूप देऊन नितीश कुमारांनी भाजपपासून फारकत घेतली आणि लालू प्रसाद यादवांचं राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस अशा सगळ्या पक्षांना एकत्र घेऊन त्यांनी सरकार बनवलं. त्यानंतर त्यांनीच विरोधकांची आघाडी बनवायला पुढाकार घेतला. सगळ्यात पहिली बैठक ही काहीतरी जून-जुलैमध्ये नितीश कुमारांनी बोलावली होती. पाटण्याला ती बैठक झाली होती आणि त्यातच ही विरोधकांची आघाडी, तिचं इंडिया हे नाव, हे सगळं ठरलं होतं. नंतर हळूहळू पुढे जायला लागलेत आणि एकेका मुद्द्यावर यांच्या कुरबुरी सुरू झाल्या
अर्थात ही विरोधकांची अशी आघाडी जेव्हा बनली तेव्हा असं म्हटलं जात होतं, राजकीय विश्लेषक हे सांगत होते की ही आघाडी फार काळ टिकणार नाही आणि खुदा ना खास्ता ही आघाडी निवडणुका होईपर्यंत टिकलीही तरी निवडणुका झाल्यावर पंतप्रधान कोण याच्यावरून हे भांडणार आणि पुन्हा यांची फाटाफूट होणार. योगायोगाने राजकीय विश्लेषकांचं हे भाष्य हे भाकीत आधीच खरं व्हायला सुरुवात झाली होती. जेव्हा 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये हे पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवू शकले नाहीत आणि तेव्हाच स्पष्ट दिसायला लागलं की हे काही खरं नाही. मग जसं जागा वाटपावर त्यांच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हा एकेकानी आपले रंग दाखवायला सुरुवात केली आणि सगळ्यात पहिले ममता बॅनर्जींनी सांगितलं की पश्चिम बंगालमध्ये आम्ही काँग्रेससोबत जाणार नाही, आम्ही स्वबळावर स्वतंत्रपणे लढवू. तिथे पहिला फटाका लागला. नंतर आम आदमी पक्षानेही सांगितलं की आम्ही पंजाबमध्ये एकत्र लढणार नाही. आणि आता याच स्टेजला हा बरोबर तिसरा दणका दिला गेला की आता नितीश कुमार त्यांचं जनता दल युनायटेड हे सुद्धा या इंडी आघाडीत राहणार नाही. हा तिसरा दणका या इंडी आघाडीला दिला गेला आहे. आणि हे म्हणजे आधी हे 2 मोठे पक्ष बाजूला होऊ द्यायचे, नंतर तुम्ही बाजूला पडायचं, हे सुद्धा आधीच ठरलं असू शकते. हे राजकीय विश्लेषकांचं जे मत आहे त्याच्याशी इथे कुठेतरी मी सुद्धा सहमत होतोय. कारण आता झालंय असं की पंजाब, बंगाल आणि बिहार ही 3 राज्य अशी आहेत की ज्यामुळे आता लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा, मेजर जागा इथे अफेक्ट होणार आहेत. महाराष्ट्रातही 48 जागा आहेत. महाराष्ट्रात सुद्धा भाजपनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांना अगदी विकलांग करून टाकलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रही तसा या इंडी आघाडीच्या हातून गेलेला आहे. काँग्रेसमधलेही अनेक जण कुंपणावर बसले आहेत. योग्य वेळी निवडणुकीच्या आधी ते भाजपमध्ये आले तर मलाही आश्चर्य वाटणार नाही, तुम्हालाही आश्चर्य वाटू नये. तिकडे उत्तर प्रदेश देशातलं सगळ्यात मोठं राज्य, 80च्या वर लोकसभेच्या जागा आहेत तिथे. पण तिथे अखिलेश यादवांनी काय सांगितलंय की आम्ही काँग्रेसला फक्त 11 की 13 अशा काहीतरी जागा देऊ. म्हणजे तिथेही काँग्रेसचं पांदानच वाजलंय. काँग्रेस काही तिथे त्यांच्यासोबत जाणार नाही. अशा परिस्थितीत विरोधकांचं ऐक्य होऊ द्यायचं नाही आणि काँग्रेसला एकाकी पाडायचं. असं एकाकी पाडल्यावर काँग्रेस काही त्यांच्या 55 जागा आहेत त्याच्यावर पुढे काही जाऊ शकणार नाही. हाच कयास मोदी आणि शहा यांनी केलेला आहे हे नक्की. आणि त्यामुळेच ते ही खेळी खेळलेले असू शकतात. आता झालंय असं की आज या सगळ्या प्रकारात तिकडे ममता बॅनर्जी स्वतंत्रपणे लढणार आहेत, इकडे केजरीवाल स्वतंत्रपणे लढणार आहेत, इकडे आता नितीश कुमार हे भाजपसोबत आले आहेत, इकडे शरद पवारांचा आणि उद्धव ठाकरेंचा एक गट हा भाजपसोबत आला आहे. अशा वेळी काँग्रेस आणि हे जे फुटकळ छोटे मोठे पक्ष त्यांचे 1 किंवा 2 खासदार असतील अशांच्या मदतीने काँग्रेस लढलीही तरी काँग्रेस किती जागा मिळवणार आहे. ज्या काही मिळतील त्या अगदी किरकोळ राहतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
नुकतीच राम मंदिराची उभारणी आणि लोकार्पण जे झालं त्यामुळे देशभरात जो काही एक सकारात्मक माहोल भाजपच्या दृष्टीने जो तयार झाला त्याचाही फायदा भाजपला मिळणार आहेच. त्यामुळे 2014 मध्ये 282 जागा घेतल्या होत्या, 19 मध्ये 303 जागा घेतल्या होत्या. यावेळी भाजप किमान 350 तरी जागा घेईल असं राजकीय गणितज्ञांचं भाकीत आहे. कदाचित त्या जास्तही वाढवू शकतात, काही सांगता येत नाही. हे सर्व लक्षात घेऊनच आपल्याला हे घडवून आणायचं आहे हा विचार करून नरेंद्रभाई मोदी आणि अमितभाई शहा यांनीच ही स्क्रिप्ट तयार केली असावी. आणि ही स्क्रिप्ट यांना दिली असावी नितीश कुमारांना की तुम्ही 2022 मध्ये सांगितलं असावं की आता निघा बाहेर, आमच्याशी भांडण घ्या, आमच्याशी भांडण घेऊन तुम्ही आता वेगळे व्हा. तुम्ही वेगळे झालात की विरोधकांची आघाडी तयार करा, त्या आघाडीला जरा थोडं रूप येऊ द्या, नंतर तुम्हीच त्यांना दणका देऊन बाजूला व्हा, तोवर इतरही काही जणांना बाजूला केलेलं राहू द्या. हे सगळं सांगून त्यांनी केलं असावं. आता तुम्ही विचाराल की हे सगळं करण्यात नितीश कुमारांचा काय फायदा. असं आहे, नितीश कुमारांना कसंही करून सत्तेत राहायचं आहे. तसं ते त्यांचं स्वप्न देशाचं पंतप्रधान बनण्याचंच आहे. आता या ठिकाणी समजा जर मधल्या काळात जेव्हा या आघाडीचं नेतृत्व कोणाला द्यायचं, इंडिया आघाडीचं, आणि मग पंतप्रधान पदाचा चेहरा कोणाचा समोर करायचा या विषयावर जेव्हा चर्चा झाली तेव्हा जर सगळ्यांनी नितीश कुमारांच्या नावाला होकार दिला असता तर कदाचित मोदी आणि शहांना धोका देऊन नितीश कुमार आहे तिथेच राहिले असते. पण ते आता जमत नाही हे बघितलं, मग चला जुन्या स्क्रिप्टप्रमाणे तर वागूया आणि जे काही नाही काही तर आपलं मुख्यमंत्रीपद तर टिकणार आहे पुढली अजून 5-7 वर्ष. आणि भविष्यात एखाद्या वेळी केंद्रात आपल्याला वरची जागा मिळूही शकते. स्त्रियश्चरित्रम पुरुषस्य भाग्यम, काय एखाद्या वेळी आपल्या भाग्यात असेल तर मिळून जाईल. हा विचार करून मग जेव्हा त्यांनी पाहिलं की अध्यक्ष म्हणून खरगेंना करायचं, नाही तर अजून कोणाला करायचं, नेतृत्व अजून तिसऱ्या कोणाकडे तरी द्यायचं, नितीश कुमारांकडे संयोजक पदही ठेवायचं नाही, हे सगळे जेव्हा नाटकं त्यांनी पाहिले तेव्हा त्यांनी विचारलं की चला आपल्या मूळ स्क्रिप्टनुसारच आपण काम करूया. धोका कोणाला द्यायचा, मोदींना द्यायचा की राहुल गांधी खरगेंना द्यायचा. तर या क्षणी तरी त्यांना राहुल गांधी आणि खरगेंना धोका देण्यात फायदा दिसला असावा म्हणून त्यांनी ती ही खेळी खेळली असावी. हे सगळे मुद्दे जेव्हा एकत्र जोडण्याचा मी प्रयत्न केला तेव्हा मीही या निष्कर्षावर आलो आहे प्रेक्षक हो की ही नरेंद्रभाई मोदी आणि अमितभाई शहा यांचीच ही खेळी आहे. त्या खेळीत एक प्यादं म्हणून त्यांनी नितीश कुमारांना वापरलं आहे. आता हे बाहेर तेही दोघं कबूल करणार नाही, नितीश कुमारही कबूल करणार नाही, पण तसं निश्चित झालेलं असावं हा माझाही कयास आहे, माझाही तर्क आहे. आणि या क्षणी तरी काँग्रेसमुक्त भारत या आपल्या संकल्पनेच्या जवळ जाण्यात, एक पाऊल पुढे जाण्यात नरेंद्र मोदी यशस्वी झाले आहेत. आणि भविष्यात किमान आपलं मुख्यमंत्रीपद तरी टिकवण्यात नितीश कुमार यशस्वी झाले आहेत. एवढाच निष्कर्ष इथे आपल्याला या ठिकाणी काढता येतो. हे माझं मत झालं आहे. आपल्याला काय वाटतं ते आपण ठरवायचं आहे. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते अवश्य कळवा. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपण एव्हेना प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेलच,
नसेल तर अवश्य करा आणि इतरांनाही ते सबस्क्राईब करायला सांगा.